रामराम मंडळी, पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी जिम आणि बाकी दिवस मेडिकल. सध्या तर हेच सुरू आहे माझ्या लाईफ मध्ये. आज खूप दिवसांनी जिम मध्ये काका आले, पण जिमला नाही, माझी बॉडी बघायला आला होता. जिमला सुरुवात केली आणि सगळ्या वर्कआउटचे 3-3 सेट मारून मी वर्कआउट कम्प्लीट केला आणि जिमच्या बाहेर आलो, गेलो घरी, तयारी केली आणि मेडिकल जायला निघालो. मेडिकल पोहोचल्याबरोबर नरेश काकाकडे ध्रुव खेळत होता. काका साफसफाई करत होते आणि ध्रुव काकाला बघून काम कसं करतायत ते बघत होता. आपण पण आपल्या रोजच्या कामाला लागून गेलो. स्टॉक बरोबर लावून घेतला. तेवढ्यात सौरभ भाऊ आला. त्याला म्हटलं काय बघत आहे? बघतो तर लग्नाचे व्हिडिओ पाहत होता. म्हटलं सौरभ भाऊ तू कधी करणार आहे? बाहेर आलो तर आपल्या ब्लॉगला सपोर्ट करणारे काही लहान मुलं भेटले. अजूभाऊकडे गेलो, पेप्सी घेतल्या आणि जेवण करायला निघालो. जेवण केलं आणि पुन्हा मेडिकलकडे निघालो. दुकानमध्ये पोहोचलो आणि नरेश काका, राजू भाऊ दोन्ही मोबाईल पाहत होते. मग गेलो बालाजी बिकानेर मध्ये, लस्सी घेतली. एकटा नाही, आपला मित्र गोल्या पण होता सोबत. आणि आज आपल्या मेडिकल कडले नळ लवकर आले, पाणी भरून घेतलं. आपल्या मेडिकल मध्ये कोणी पण पाणी प्यायला येते आणि त्यांना नाही तर नाही म्हणू शकत आपण. आणि वरतून एवढी ऊन की काही विचारू नका. 5 वाजून गेले. आपल्या मेडिकलची साफसफाई करून घेतली आणि मग संध्याकाळी प्लॅनिंग केली, काहीतरी खायचं म्हटलं. आज आपल्या गावचा बाजार पण होता. बाजारामध्ये गेलो आणि नाश्ता घेऊन घेतला. नाश्ता करतच होतो तेवढ्यात आशू दिसला. त्याला म्हटलं नाश्ता करून घे, तर आशू म्हणे नाही म्हणे, ट्युशन झाली, आता मी घरी जाऊन जेवण करतो म्हणे. म्हटलं ठीक आहे जा. ठीक है, ये बताओ कौन सा सब्जेक्ट अच्छा लगता है? कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? बैगन। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच थांबू. कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. लाईक करा, शेअर करा, फॉलो आणि सबस्क्राईब दोन्ही पण करा.